नमस्कार. आज बोलूयात बटाट्याविषयी. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. तुम्ही सगळ्यांनी तो नक्कीच पाहिलेला असणार आहे. तो व्हिडिओ आहे की बटाटे जर मोड आलेले असतील, अंकुरित झालेले असतील, जर बटाट्यावर हिरवा रंग आलेला असेल तर ते बटाटे विषारी आहेत आणि ते तुम्ही खाल्लत तर तुमच्या जीवाला धोका आहे. अशा आशयाचा एक व्हिडिओ नवे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता असे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचल्यानंतर आपण नेमकी माहिती कुणाकडनं घ्यायची? खरंच ते बटाटे फेकून द्यायचे का वापरले तरी चालतील? या सगळ्याविषयी या व्हिडिओमध्ये आपण बोलूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जसं तुम्हा सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून, तो माझ्यापर्यंतही पोहोचला. आणि अनेकदा असं होतं की आपण एक दीड 2 किलो बटाटे आणून ठेवतो घरामध्ये आणि त्यातले एखाद 2 बटाटे हे अंकुरित झालेले असू शकतात. माझ्याही हातात माझ्या घरी अनेकदा असे बटाटे आलेले आहेत की ते अंकुरित झालेत. हा व्हिडिओ ऐकल्यानंतर पाहिल्यानंतर जेव्हा माझ्या हातात माझ्या घरातले अंकुरित बटाटे पडले, मोड आलेले बटाटे पडले, तेव्हा क्षणभर माझ्याही मनात विचार आला की तो व्हिडिओ तर असं सांगतोय, मग खरंच आपण हे बटाटे वापरूया का आपल्या जेवणामध्ये? म्हटलं त्याआधी आपण एका डायटिशियनशी बोलून घेऊ, जेणेकरून आपल्या मनातली काही शंका असेल तरी ती दूर होईल. म्हणून लगेचच मी माझ्या डायटिशियन मैत्रिणीला फोन केला. तिला विचारलं की म्हटलं अगं काय या व्हिडिओ मागचं सत्य, म्हणजे खरंच असे विषारी असतात का? जर अधिक प्रमाणात जर अंकुरित बटाटे खाल्ले गेले, मोड आलेले बटाटे खाल्ले गेले तर मग ते विषारी असतात का? काही त्याने होऊ शकतं का? आणि मग काय परिणाम होऊ शकतात? असा सगळा आमचा संवाद झाला. तर त्यातून काय समोर आलं किंवा तिने काय साधारण मार्गदर्शन केलं ते मी तुमच्याशी शेअर करते. माझी मैत्रीण मुंबईमध्येच आहे. ती वेगवेगळ्या ठिकाणी योगाचं प्रशिक्षण देते, ती डाएटचं प्रशिक्षण देते. आणि तिच्याशी बोलल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की असे जर सूर्यप्रकाशात उघडे ठेवलेले बटाटे असतील, खूप दिवस आपण सलग बटाटे ठेवले आणि त्याला हात लावला नाही तर ते अंकुरित होतात. काही ठिकाणी हिरवा रंग सुद्धा येतो. जर खूप हिरवा रंग आलेला असेल, खूप मोड आले असतील तर मात्र ते बटाटे शक्यतो खाणं टाळावं असं तिनं मला मार्गदर्शन केलं. पण जर अंकुर छोटे असतील, ते सहज काढून टाकता येत असेल, तो भाग जर काढून टाकू शकत असाल तर तुम्ही ते बटाटे नक्की वापरू शकता. आता अशा स्वरूपाचे बटाटे हे खरोखरच विषारी असतात का याच्याविषयी सुद्धा आम्ही बोललो. तर ती म्हणाली की बटाट्यामध्ये सोलोनिन आणि चकोनाइन अशा प्रकारचे काही घटक असतात. हे सोलोनिन आणि चकोनाइन हे घटक कशासाठी असतात? मी ती नावं जरा लिहून घेतलेली आहेत. तर हे घटक कशासाठी असतात तर बटाट्याला रोग होऊ नये, त्याच्यावर कीड होऊ नये याकरता हे रासायनिक घटक त्याच्यामध्ये असतात. पण जर सोलोनिन नावाचा जो घटक आहे तो जर खूप मोठ्या प्रमाणात वाढला तर मात्र तो अपायकारक ठरू शकतो. एखादा ज्याची बॉडी खूप त्याच्याकडे रोगप्रतिकारक क्षमता नाही आहे, तो थोडासा नाजूक प्रकृतीचा आहे, तर मात्र असे अंकुरित बटाटे खाऊन सोलोनिनचं प्रमाण त्याच्या पोटामध्ये जास्त वाढेल आणि म्हणून त्याला अपाय होऊ शकतो. आता अंकुरित बटाटे आणि सोलोनिन याचा एकमेकांशी संबंध काय? तर जेव्हा छोट्या प्रमाणात अंकुर आलेले असतात, मोड आलेले असतात, तेव्हा सोलोनिनचं प्रमाण वाढायला लागतं बटाट्यामधलं. जर मोठ्या स्वरूपात अंकुरित झालेले बटाटे असतील, त्याला जर जास्त मोड आलेले असतील तर त्या बटाट्यामध्ये सोलोनिनचं प्रमाण हे अधिक वाढतं. आणि हे जे सोलोनिनचं प्रमाण वाढलेलं असतं त्या बटाट्यामध्ये आणि तो बटाटा जर तुमच्या पोटात गेला, त्यात जर तुमची प्रकृती थोडी नाजूक असेल, रोगप्रतिकारक क्षमता जास्त नसेल तर अशामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो असं मला त्या डायटिशियन मैत्रिणीने सांगितलं. आणि असं तुम्ही कुठल्याही डॉक्टर बरोबर कन्सल्ट करू शकता, डायटिशियन बरोबर कन्सल्ट करू शकता. अनेकदा काय होतं, म्हणजे हा व्हिडिओ करण्याचं कारण असं की अनेकदा काय होतं, 5-6 बटाटे घरात कुठलीही स्त्री किंवा कुठलाही पुरुष हा विचार करेल की 5-6 बटाटे अंकुरित झालेले आहेत, मोड आलेले आहेत, मग ते आपण टाकून कशाला द्यायचे? मोड काढून टाकू, तिथला भाग थोडासा कापून टाकू आणि वापरू. पण मग नंतर आपल्या घरातल्यांना काही झालं तर असाही प्रश्न साहजिक अनेकांच्या मनात येतो. तर ती शंका सगळी मनातनं दूर करण्याकरता हा व्हिडिओ मी केला आहे. बटाटे अनेकदा हिरवे होतात. तर ते हिरवे कसे होतात? तर या बटाट्यांमध्ये क्लोरोफिल नावाचा एक घटक असतो, रंगद्रव्य असतं. जर बटाटे सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आले, खूप वेळ उघड्यावर असले तर हिरव्या रंगाचा हा द्रव्य या बटाट्यामध्ये वाढतो, त्याच्या वरच्या भागाला तो दिसायला लागतो.
क्लोरोफिलचं प्रमाण वाढल्यामुळे बटाटे हिरवे होतात, पण ते अपायकारक नसतात. ते तुम्ही जर बटाटे सोलून घेतले तर तो हिरवा रंग जातो आणि त्यांना काही अपाय होत नाही. पण जर बटाट्यामध्ये सोलोनिनचं प्रमाण खूप वाढलेलं असेल, म्हणजेच तर ते अंकुरित झालेले असतील, खूप मोड आलेले असतील त्याला खूप मोठे, तर मात्र म्हणजे एका बटाट्याला तुम्ही तुमच्या अंदाजाने या सगळ्या गोष्टी घ्या की एका बटाट्याला समजा मोठे मोठे 10-12 मोड आलेले आहेत, पूर्ण जो बटाटा आहे तो अंकुराने भरून गेलेला आहे, अंकुरित तो झालेला आहे आणि मग तो सोलणं शक्य नाहीये, ते अंकुर काढून टाकणं शक्य नाहीये. अशा वेळेला तो बटाटा तुम्ही बाजूला ठेवा, तो वापरात घेऊ नका. पण जर छोटे छोटे अंकुर आलेले आहेत, छोटे छोटे मोड आलेले आहेत, तर ते तुम्ही मात्र काढून टाकू शकता आणि पुन्हा वापरू शकता, असा सल्ला दिला गेलाय. समजा जर अशा प्रकारचा सोलोनिन जास्त असलेला बटाटा तुमच्या पोटात गेला तर काय होऊ शकतं? तर तुम्हाला जळजळ होणे, पोटदुखी होणे, मळमळ होणे, उलट्यांचा त्रास होणे, डोकेदुखी होणे, अशा प्रकारचे अपाय होऊ शकतात. अशा प्रकारचा त्रास तुम्हाला होऊ शकतो, तशी लक्षणं तुम्हाला दिसू शकतात. तसं तर कुठलेही विषारी पदार्थ जर आपल्या पोटात जास्त प्रमाणात गेले तर त्याचा नक्कीच त्रास आपल्याला होतो. आपली बॉडी आपल्याला दाखवायला लागते की तुम्ही काहीतरी चुकीचं खाल्लेलं आहे, चुकीच्या वेळी खाल्लेलं आहे, चुकीचे घटक पदार्थ खाल्लेले आहेत आणि त्यामुळे अशा प्रकारचा सोलोनिन जास्त असलेला जर बटाटा तुमच्या पोटात जास्त प्रमाणामध्ये गेला तर अशा प्रकारचे त्रास तुम्हाला होतात. आता हे खरं तर आपण ठरवायचं आहे की आपल्या घरात मोड आलेले बटाटे किती आहेत आणि जर ते जास्त असतील तर मग कशा प्रकारे आपल्याला कमी मोड आलेले जे बटाटे आहेत ते वापरायचे, जास्त मोड आलेले बटाटे वापरायचे नाही आहेत. सोलोनिनचं प्रमाण आपल्या पोटात जास्त जाऊ नये याची आपल्याला कशी खबरदारी घेता येईल. मग मोडच येऊ नयेत यासाठी काय करायचं, तर हा शेवटचा टप्पा. जर तुम्हाला असं वाटतं की तुमच्या घरी ठेवलेले जे बटाटे आहेत तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात ते जमा करून ठेवता, तर ते थोड्याशा अंधारा जागी झाकून ठेवलेले असतील, त्याला सूर्यप्रकाश लागणार नाही, अशा पद्धतीने ठेवा. कुठल्याही प्रकारच्या केमिकलचा वापर करू नका. तुम्ही आणले आधी बटाटे स्वच्छ धुवून ते सुकवून त्याचा पाण्याचा अंश राहणार नाही असं करून ते जतन करून ठेवा. असं काही करता आलं तर बघा. आणि अर्थात परत एकदा सांगते की अशा प्रकारचे व्हिडिओ जेव्हा तुमच्या समोर येतात तेव्हा त्या व्हिडिओची म्हणजे आरोग्याशी निगडित असतील, जर तुमच्या विचारधारेशी निगडित काही व्हिडिओ असतील तर त्याची नक्की एकदा उजळणी करा, चाचपणी करा. अनेकदा असे व्हिडिओ जेव्हा समोर येतात तेव्हा अर्थपूर्ण किंवा अभ्यासपूर्ण ते नसतीलही. मग म्हणून आपणच या गोष्टींची चाचपणी करून घेणं, पुन्हा एकदा त्याचं क्रॉस चेक करून घेणं, क्रॉस व्हेरिफिकेशन करून घेणं फार गरजेचं आहे. मी माझ्या परीने अगदी विषय छोटासा होता पण माझ्या लगेच डायटिशियनशी बोलून घेतल्यामुळे मला साधारण मार्गदर्शन मिळालं की असे जे व्हिडिओ समोर येतात की खरोखर मोड आलेले बटाटे हे विषारी आहेत का, विखारी आहेत का, तर त्याचं उत्तर मला असं मिळालं की जर खूप सारे मोड आलेले असतील तर अर्थात त्या बटाट्यामध्ये सोलोनिनचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे ते शक्यतो खाणं तुम्ही टाळा. पण जर छोटे छोटे मोड आलेले, छोटे छोटे अंकुर आलेले आहेत तर तेवढा भाग कापून टाका आणि मग तुम्ही ते बटाटे वापरलेत तरी चालतील. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का मला नक्की सांगा. या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्या विषयावर संवाद साधायचा आहे तेही आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा.